असं झालंय का? सकाळी उठल्यावर एखादं स्वप्न आठवतंय, पण त्याचा काहीही अर्थ लागत नाही. डोळे मिटलेले असतात, तरी डोक्यात वेगळीच दुनिया सुरू असते. मग आजचा प्रश्न असा, आपल्याला स्वप्न का बरं पडतात? जर तुम्हाला पण माझ्यासारखा असा प्रश्न सतत पडत असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. या प्रश्नाचा विचार तुम्हाला फेज वाईज मिळणार आहे. इंटरेस्टिंग आणि मजेदार Oh फॅक्ट्स हे yeah. तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मिळणार आहेत. फेज 1, रहस्य उलगडायला सुरुवात. झोप ही फक्त शरीर विश्रांती घेण्यासाठी नसते. तिचे 2 टप्पे आहेत, एनआरईएम आणि रेम. एनआरईएममध्ये शरीर शांत असतं, पण रेममध्ये मेंदू जवळजवळ जागृत असतो. डोळे बंद असूनही आतून जोरात हलत असतात आणि याच वेळी आपल्याला स्वप्न पडतात. म्हणजे स्वप्न ही मेंदूची गुपिता उलगडण्याची वेळ आहे. फेज 2, स्वप्न पडण्याची सुरुवात. शास्त्रज्ञ सांगतात की स्वप्न काही रॅन्डम नसतात. एक, मेंदू दिवसभरातलं सगळं प्रोसेस करून फाईल्स सारखं व्यवस्थित करतो. 2, कधी स्वप्नांमधून प्रॉब्लेम्सची उत्तरं सापडतात, जणू ब्रेन आपल्याला क्लूज देतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या इमोशन्स सांभाळण्यासाठी स्वप्न एक प्रकारचा सेफ्टी वॉल्व आहेत. म्हणजे स्वप्न ही फक्त मजा नसून ब्रेनचा सर्व्हायवल टूल आहेत. तर समजलं ना स्वप्न का पडतात? इंटरेस्टिंग, मजेदार पण धक्का देणारी फॅक्ट्स. तुम्हाला माहीत आहे का? आपण दररोज सरासरी 4 ते 6 स्वप्न बघतो, पण सकाळी उठल्यावर जवळपास 90% विसरून जातो. आणि अजून एक भन्नाट गोष्ट, अंध व्यक्तींनाही स्वप्न पडतात. फक्त त्यात व्हिज्युअल्स कमी आणि आवाज, स्पर्श, भावना जास्त असतात. आता वेळ आहे कन्क्लुजनची. तर पुढच्या वेळी एखादं विचित्र स्वप्न पडलं तर घाबरू नका. तुमचा मेंदू त्याच्या रात्रीच्या ड्युटीवर होता. आता मला सांगा, तुम्हाला पडलेलं सर्वात अजब स्वप्न कोणतं होतं? कमेंटमध्ये लिहा. बघूया कोणाची स्वप्न जास्त मिस्टिरियस आहेत. तुम्हाला पण माझ्याच सोबत इंटेलिजंट व्हायचं असेल तर या व्हिडिओला फक्त लाईक करा. नंतर भेटूया इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊन. बाय.